मुलांना गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत आहात ना? मजेत राहा, आनंदात राहा. पण 12वीचे तोंडी परीक्षा, प्रॅक्टिकल्स जवळ आलेले आहेत आणि नंतर बोर्ड परीक्षेला आपल्याला तयार व्हायचंय. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. चला, आपण आवृत्ती वजा महत्वाचे प्रश्न घेत आहोत. त्याला आपण सुरुवात करूया. वेलकम स्टुडंट्स. मी सर्व व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करत आहे आणि युट्यूबवर टाकते. त्याचा फायदा असा की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा पाहता येऊ शकतात. काही शंका आली तर पुन्हा तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाहायला उपलब्ध आहे. चला, आज आपण अभ्यासाला विषय घेतलेला आहे अर्थशास्त्र इयत्ता 12वी आणि आपण प्रकरण क्रमांक 3 अ जे आहे मागणीचे विश्लेषण, डिमांड अनालिसिस, या प्रकरणामधील एक महत्वाचा दीर्घ प्रश्न अभ्यासणार आहोत. दीर्घ प्रश्न म्हणजे मोठा प्रश्न, मोठा म्हणजे 8 गुणांचा प्रश्न, जो आपल्याला 6वा प्रश्न आहे. 8 गुणांच्या साठी 2 लिहायचे, 8 आणि 8 16 गुणांचे 2 प्रश्न लिहायचे. 3 दिलेले असतात, 2 लिहायचे. आता आपण या प्रकरणामधील महत्वाचा नियम अभ्यासणार आहोत. मागणीचा नियम हा आपण वर्गात ऑफलाईन चालू होतं तेव्हा आपण 2 वेळेला घेतलाय, पण परत एकदा घेणार आहे, कारण हा परीक्षेला येणार हे लक्षात घ्या. हमखास येणारा हा प्रश्न असल्यामुळे आपण आवृत्ती वजा पुन्हा घेत आहोत. मागणीचा नियम हा जो टॉपिक आहे, यावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते अगोदर समजून घ्या. हे महत्वाचं आहे की नेमकं त्यातला अभ्यास काय करायचा. मग कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, किती गुणांना येऊ शकतात ते समजून घ्या. एकतर पहिला प्रश्न येणार आहे, मागणीचा नियम गृहीतांसह स्पष्ट करा. तो असेल दीर्घ प्रश्न 8 गुणांचा. आता इथे काय म्हटलंय, मागणीचा नियम. नियम म्हणजे काय, त्याच्यामध्ये तक्ता, आकृती सगळं येणार आहे. आणि गृहीत वेगळी म्हणजे मागणीच्या नियमाला 4 गुण आणि गृहीताला 4 गुण. समजून घ्यायचं प्रश्न काय विचारलाय आणि त्याला गुण किती आहेत तेवढंच उत्तर लिहायचंय. दुसरा प्रश्न येऊ शकतो, मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. म्हणजे मागणीच्या नियमाला 4 गुण, अपवादांना 4 गुण, असे 8 गुणांचा हा पण दीर्घ प्रश्न येऊ शकतो. आता हे झाले दीर्घ प्रश्न. पण यामध्ये जर दीर्घ प्रश्न आला नाही तर 4 गुणांना तर हमखास येणार. कोणता येणार? तिसरा प्रश्न पाहू, मागणीचा नियम स्पष्ट करा. तो 4 गुणांना येऊ शकतो. मग यामध्ये काय लिहायचं आहे, प्रस्तावना लिहायची, नंतर मागणीचा नियम जे सिद्धांताचं विधान आहे ते लिहायचं, त्याच्यानंतर तक्ता, आकृती, त्याचं स्पष्टीकरण, एवढं लिहिलं तर 4 गुण मिळतील. नंतर चौथा प्रश्न आहे, मागणीच्या नियमाची गृहीते स्पष्ट करा. फक्त गृहीतेच विचारली जाऊ शकतात, मग ती 4 गुणांच्या साठी असतील. आणि पाहायचं की गुण किती आहेत आणि त्यात किती मुद्दे लिहायचे. आता गृहीते 7 ते 8 आहेत, मग 4 गुणांच्या साठी 7-8 गृहीत लिहायची नाही, 5 किंवा 6. 5 लिहिली तरी चालू शकेल, 4 लिहिली तरी चालू शकेल. 1 गुणांच्या साठी 1 मुद्दा, अशा हिशोबाने. म्हणजे त्या प्रश्नाला गुण किती आहेत त्यानुसार उत्तर किती लिहायचं ते ठरवायचंय. नंतर 5वा प्रश्न काय येऊ शकतो, मागणीच्या नियमाचे अपवाद स्पष्ट करा. फक्त अपवादच स्पष्ट करायचे आहेत, हे लक्षात घ्या. अपवाद, मग ते 4 गुणांच्या साठी. आणि जेवढे अपवाद आहेत 5-6 तेवढे लिहून टाकायचे, 4 गुण आहेत त्याला. आणि यातला 6वा प्रश्न कमी महत्वाचा आहे पण येऊ शकतो, गिफेनचा विरोधाभास स्पष्ट करा. गिफेनचा विरोधाभास किंवा गिफेन्स पॅराडॉक्स जो आहे, अपवादांच्या मधला एक छोटा मुद्दा आहे, त्यावर 4 गुणांचा प्रश्न येऊ शकतो. आता मी फक्त इथे 8 गुणांचे 2 प्रश्न घेतलेत आणि 4 गुणांचे 4 प्रश्न घेतलेत. या व्यतिरिक्त 2-2 गुणांचे प्रश्न यामध्ये येऊ शकतात. मग तो फरक असेल किंवा संकल्पना स्पष्ट करा असेल किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न असेल 1-1 गुणांचा. आले लक्षात? अशा प्रकारे या टॉपिकवर प्रश्न कोणते येतात हे समजून घेतलं की आपल्याला अभ्यासाची दिशा मिळते. आता मी इथे हे जे 5-6 प्रश्न घेतले ते काही वेगळे वेगळे घेतलेले नाही, क्रमाने घेतलेले आहेत. मग तुम्ही अभ्यास करताना क्रमाने अभ्यास करायचा आणि परीक्षेत जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर लिहायचंय. लक्षात आलंय का? चला, तर आता आपण पाहूया मागणीचा नियम. मागणीच्या नियमामध्ये प्रस्तावना, काहीही जरी विचारलं, अपवाद विचारो, गृहीत विचारो, नियम विचारो, ही प्रस्तावना लिहा, कारण प्रस्तावना केली की त्याला 1 गुण तरी मिळतो. सन 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. ते सगळ्यात महत्वाचं वाक्य. आणि साल लिहायचं 1890, हे विसरायचं नाही.
आणि अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथाचं नाव विसरायचं नाही आणि अर्थशास्त्रज्ञाचं नाव, हे 3 शब्द मी अधोरेखित केले. 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा नियम किंवा सिद्धांत असा शब्दही वापरला जातो, नियमाची मांडणी केली. आता या नियमात काय सांगितलंय तर या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केलाय. किंमत आणि मागणी याचा अर्थ एखाद्या वस्तूची किंमत आणि त्याच वस्तूची मागणी याच्यामध्ये काय संबंध असतो, परस्पर संबंध काय आहे तो स्पष्ट केलाय. आणि तो परस्पर संबंध व्यस्त आहे, आपण हे पुढे स्पष्ट करणार आहोतच. पण प्रस्तावनेमध्ये फक्त एवढी 2 वाक्य लिहायची, वाक्य फक्त 2च आहे आणि ही लिहा. प्रस्तावनेनंतर येणार आहे महत्वाचं सिद्धांताचं विधान किंवा नियम आणि हे नेहमी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं. लिहिताना प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते स्वल्पविराम करून मग दुहेरी अवतरण चिन्ह करायचं आणि वाक्य लिहायचं. इतर परिस्थिती स्थिर असताना, हे वाक्य सगळ्यात महत्वाचं सिद्धांतात विसरायचं नाही, हे पाठच करायचंय तुम्ही. इतर परिस्थिती स्थिर किंवा इथे कायम शब्द लिहिला तरी चालू शकतं. इतर परिस्थिती कायम असताना किंवा स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते. आपण बाणाच्या सहाय्याने दर्शवलं होतं की वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते, असं उलटे बाण दाखवले होते. आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते, की एखाद्या वस्तूची किंमत, मोबाईल फोनची किंमत कमी झाली की लोक मोबाईल खरेदीला जातात, म्हणजे काय तर मागणी वाढते. हे वाक्य पाठ करायचंय. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हे उलट सुलट करायचं नाही, लक्षात घ्या. आता दुसऱ्या शब्दात म्हणजे सोप्या शब्दामध्ये समजून घेऊ आपण. इतर परिस्थिती कायम असताना, आता तुम्हाला सांगितलंय की इतर परिस्थिती याचा अर्थ मागणीवर परिणाम करणारे जे घटक आहेत ते कायम आहेत, ते बदलत नाहीत. असे जे घटक आहेत ते कायम आहेत, त्याला इतर परिस्थिती म्हटलंय. वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते. वस्तूची किंमत वाढली की लोक कमी मागणी करतात त्याची, आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध कसा आहे, व्यस्त व्यस्त स्वरूपाचा, म्हणजे परस्पर विरोधी असतो. व्यस्त म्हणजे उलटा, की किंमत वाढली मागणी कमी, असे बाण उलटे दाखवलेले लक्षात ठेवायचं. व्यस्त संबंध असतो, हे वाक्य सगळ्यात महत्वाचं, म्हणजे परस्पर विरोधी अशा प्रकारचा संबंध असतो. आता तुम्ही हे अवतरण चिन्हामधलं लिहायचं, हे थोडं स्पष्टीकरण पण लिहायचं. अतिशय महत्वाचा हा परिच्छेद आहे, पाठ करायचा आणि समजून लिहायचं. आता पहा, सूत्राच्या सहाय्याने आपल्याला हे स्पष्ट करता येतं. मागणी व किंमत यांचा फलन संबंध म्हणजे परस्पर संबंध, फंक्शन, त्यांचं कार्य खालील प्रकारे स्पष्ट करता येतं. आणि हे सूत्र एवढंच लिहायचंय, dx बरोबर f कंसामध्ये px. आता तुम्ही एवढंच लिहायचं, हे जे स्पष्टीकरण आहे ना हे लिहायची गरज नाहीये तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये, हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त एवढं सूत्र लिहायचं, dx बरोबर f कंसामध्ये px. पण आता तुम्ही इथे समजून घ्या की डी म्हणजे काय, तर वस्तूची मागणी, डिमांड ऑफ कमोडिटी. एक्स म्हणजे एखादी एक्स वस्तू आहे ही कमोडिटी, कमोडिटी म्हणजे वस्तू, एक्स वस्तूची मागणी. एफ म्हणजे फलन, फलन म्हणजे फंक्शन ऑफ, कशाचं फलन आहे तर वस्तूची किंमत, आणि प्राइस ऑफ द कमोडिटी. px म्हणजे वस्तूची किंमत, हे किमतीचं फलन आहे अशा अर्थाने. p म्हणजे प्राइस, किमतीचं फलन आहे. डी म्हणजे डिमांड, पी म्हणजे प्राइस. आलं लक्षामध्ये? मग तुम्ही फक्त एवढं सूत्र लिहा, बाकी काही लिहू नका इथे. हे स्पष्टीकरण तुम्ही लिहायची, उत्तर पत्रिकेत लिहायची काही गरज नाही, फक्त एवढं सूत्र लिहायचं. एवढं म्हणायचं, मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो, हे सूत्र लिहायचं एवढं. हे बाकीचं लिहायची काही गरज नाहीये, फक्त समजून मात्र घ्या. आता त्यानंतर काय येणार आहे तर हा सिद्धांत ज्या गृहीतकांवर मांडलेला आहे. गृहीतक म्हणजे काय तर ही परिस्थिती जी आहे ती कायम असली पाहिजे किंवा स्थिर असली पाहिजे, त्यात बदल होता कामा नये. ही गृहीत परिस्थिती असेल तर नियम खरा ठरेल. नियम खरा ठरेल म्हणजे काय तर वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होईल, आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढेल. हा जो नियम सांगितलाय डॉक्टर मार्शलने तो खालील गृहीतकांवर आधारित आहे.
त्यातलं पहिलं गृहीतक आहे स्थिर उत्पन्न पातळी. लोकांचं उत्पन्न स्थिर कायम पाहिजे, त्यात बदल होता कामा नये. काय होईल बरं, उत्पन्न वाढलं तर काय होणार आहे? वस्तूची किंमत वाढली तरी लोक मागणी करतील त्या वस्तूची. म्हणून काय गृहीतक आहे, तर उत्पन्न लोकांचं वाढत नाही. मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्यांकडून किमतीत वाढ होऊ नये, मागणीत वाढ केली जाईल. पहा की उत्पन्न जर लोकांचं वाढलं तर ज्यादा पैसे हातात येतात आणि मग वस्तूची किंमत वाढलेली असेल तरी ते खरेदी करतात. म्हणजे मागणीचा नियम ते फॉलो करत नाहीत किंवा पालन करत नाहीत असं होत आहे. म्हणजे मागणीचा नियम मोडतो. म्हणून काय तर उत्पन्नाची पातळीच कायम आहे असं गृहीत धरलंय. दुसरं गृहीतक आहे लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. लोकसंख्या वाढतही नाही आणि घटतही नाही, असं स्थिर मानलेले आहे लोकसंख्येचं प्रमाण. देशातील लोकसंख्येचे आकारमान आणि रचना वस्तूंची एकूण मागणी प्रभावित करते. म्हणजे काय तर देशामध्ये लोकसंख्या जास्त असेल तर विविध वस्तूंची मागणी जास्त असते. हे आकारमानाचं. आणि रचनेच्या बाबतीत काय सांगता येईल तर लोकसंख्येची रचना कशी आहे की लोकसंख्येमध्ये एखाद्या देशामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे की वृद्ध जास्त आहे की तरुणांची संख्या जास्त आहे की स्त्रियांची जास्त आहे. म्हणजे लोकसंख्येची रचना कशी आहे, लोकसंख्येच्या रचनेनुसार वस्तूची मागणी निर्माण होते. एखाद्या देशामध्ये जर तरुणाईची लोकसंख्या जास्त असेल तर तरुणाईला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या निर्माण होतील आणि त्याचीच मागणी असेल. लहान मुलांची रचना संख्या जास्त असेल तर लहान मुलांना ज्या वस्तू लागतात त्याची जास्त निर्मिती होईल आणि त्याचीच मागणी वाढेल. म्हणून काय स्थिर मानलेलं आहे तर लोकसंख्येचं आकारमान कायम आहे आणि रचना देखील कायम आहे. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे. पुढचं गृहीतक आहे क्रमांक 3, पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती. आता पर्यायी वस्तूचं उदाहरण सांगा बरं मुलांना एखादं. गुळ आणि साखर एकमेकांना पर्यायी, चहा पावडर आणि कॉफी पावडर एकमेकांना पर्यायी. ही 2 उदाहरणं लक्षात ठेवा. पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती. पर्यायी वस्तू याचा अर्थ उदाहरण लक्षात ठेवा. गुळ, साखर, चहा पावडर, कॉफी पावडर एकमेकांना पर्यायी वस्तू आहेत. आता इथे गृहीत काय मानलंय की पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरलंय की उदाहरणार्थ चहा पावडरला पर्याय आहे कॉफी पावडर, पण पर्याय चहा पावडरची आणि कॉफी पावडरची किंमत बदलत नाही. त्या पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असं गृहीत मानलंय. कारण पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. कारण एका वस्तूची किंमत बदलली तर दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ चहा पावडरची किंमत जर वाढली तर पर्यायी वस्तू आहे कॉफी पावडर, कॉफी पावडरची मागणी वाढेल आणि हा परिणाम टाळायचा आहे म्हणून पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती मानल्या आहेत. चौथं गृहीतक आहे पूरक वस्तूंच्या स्थिर किमती. आता पूरक वस्तूंचं उदाहरण लक्षात ठेवा की आपण वाहन आणि इंधन किंवा गाडी आणि पेट्रोल, कार आणि पेट्रोल असं उदाहरण लक्षात ठेवा की एकमेकांना पर्यायी पूरक वस्तू आहेत. त्या की एका वस्तूशिवाय दुसऱ्या वस्तूचा उपयोग नाही. त्या वस्तूंच्या किमती पण स्थिर आहेत. पूरक वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले. कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. कमी होते म्हणून पूरक वस्तूंच्या किमती स्थिर मानले. हे झालं चौथं गृहीतक. 5वं गृहीतक आहे भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. म्हणजेच काय तर भविष्य काळामध्ये वस्तूच्या किमतीमध्ये बदल होईल असा जो अंदाज केला जातो आणि त्यानुसार आजची मागणी केली जाते तर हे टाळलं जाते. असा भविष्यातला अंदाज करत किंवा भविष्यात किंमत बदल होईल अशी अपेक्षा धरली जात नाही. हे गृहीतक आहे. उपभोक्त्यांची भविष्यात किंमत विषयक बदल घडून येण्याची भविष्यामध्ये किमतीमध्ये बदल होईल आणि नंतर मागणी करू अशा व्यक्त केली जात नाही. कारण काय जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्या किंमत वाढत असतानाही जास्त मागणी करू शकतात. आता दिवाळीचा कालखंड आलेला आहे.
आणि साखरेची किंमत जास्त आहे, पण लोकांना माहिती आहे की कदाचित पुढच्या महिन्यात यापेक्षाही जास्त किंमत वाढेल, म्हणून ते काय करतात तर आधीच जादा साखर खरेदी करतात. म्हणजे काय केलं त्यांनी, किंमत वाढलेली आहे तरी साखर खरेदी केली, म्हणजे मागणीचा नियम मोडला जातो किंवा सत्य होणार नाही. म्हणून इथे गृहीतक काय धरलंय की लोक असं भविष्यातला अंदाजच करत नाहीत किंमत बदलाच्या संदर्भामध्ये. 6वं गृहीतक आहे आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्यादी मध्ये बदल होत नाही. म्हणजे लोकांची आवड निवड, त्यांच्या सवयी, प्राधान्यक्रम आणि त्यांच्या फॅशन्स याच्यामध्ये बदल होत नाही असं गृहीत धरलेलं आहे. कारण काहीतरी या गोष्टी मागणीवर परिणाम होतात म्हणून त्या स्थिर मानल्या. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, वय मध्ये बदल होत नाही असे गृहीत धरले. यामध्ये बदल झाल्यास मागणीत बदल होतो म्हणून हे गृहीतक मानलेलं आहे. हे झालं 6वं गृहीतक. 7वं गृहीतक आहे कर विषयक धोरणात बदल नाही. सरकार नागरिकांवर, जनतेवर जो कर आकारतोय त्याच्या प्रमाणात कमी जास्त काही करत नाहीये, बदल करत नाही असं गृहीत धरलंय. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या बाबत सरकारी धोरणांचा विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो. कारण सरकारने जर कर वाढवले तर लोकांची मागणी कमी होते, कर कमी केले तर मागणी वाढते. हा प्रभाव टाळायचा आहे म्हणून सरकारचं कर सरकारने जाहीर केलेल्या कर विषयक सरकारी धोरणांमध्ये कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरले. सरकारचं धोरण कर विषयक बाबतीत कायम आहे, त्यात बदल होत. गृहीतके 7 गृहीतक, 4 गुणांना आली तर 4 किंवा 5 गृहीतक लिहा, आले लक्षामध्ये. आता आपण ही गृहीतक मांडलेली आहेत, नियम सांगितलेला आहे. आता आपल्याला पत्रक काढायचंय, मागणीचं पत्रक, आणि मागणीच्या नियमाला अनुसरून आकृती काढायची. खालील उदाहरणाच्या सहाय्याने मागणीचा नियम पत्रक व आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलाय. आता आपण कोष्टक आणि आकृती घेणार आहोत की त्याच्या सहाय्याने जो मागणीचा नियम सांगितलेला आहे तो सिद्ध करायचा आहे. आता इथे पहा मागणी पत्रक दिले, हे सोपं आहे, लक्षात ठेवायचं आणि असंच लिहायचं. क्ष वस्तूची किंमत रुपयामध्ये दिलेली आहे. दुसऱ्या रकान्यात क्ष वस्तूची मागणी दिलेली आहे किलो मध्ये. आता पहा वस्तूची किंमत 50, 40, 30, 20, 10 अशी कमी कमी होत गेली. वस्तूची किंमत कशी होत गेलेली आहे, कमी कमी. त्यावेळेला त्याच वस्तूची मागणी 1, 2, 3, 4, 5 अशी वाढत गेली. पहा वस्तूची किंमत कमी होत गेली तर मागणी वाढत गेली. या उलट पण आपल्याला याचं स्पष्टीकरण 50 वाढत गेलेली आहे, त्यावेळेला वस्तूची मागणी 5 किलो पासून 1 किलो पर्यंत आहे असंही स्पष्टीकरण करता येतं. यावरून काय दिसतंय तर वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांचा व्यस्त असा परस्पर संबंध, उलटा संबंध आपल्याला दिसून येत आहे. आता हेच आहे, याच्यावरून आपल्याला काय काढायची आहे, आकृती. पण तत्पूर्वी हे स्पष्टीकरण समजून घ्या. तुम्ही हे स्पष्टीकरण थोडक्यात 2-3 ओळीमध्ये लिहिलं तरी चालू शकेल, पण इथे थोडं जास्त आहे, ते समजून घ्या. की तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे जेव्हा क्ष वस्तूची किंमत प्रति किलो 50 रुपये असते तेव्हा मागणी 1 किलोची. परंतु जेव्हा किंमत 50 रुपयावरून 40 रुपये कमी होते तेव्हा मागणी 1 किलोवरून 2 किलो पर्यंत वाढते. ज्या वेळेस वस्तूची किंमत 30 रुपये असते तेव्हा मागणी 3 किलो होते. त्याचप्रमाणे किंमत 20 रुपये प्रति किलो असताना 4 किलो मागणी केली जाते आणि किंमत 10 रुपये पर्यंत घटते तेव्हा मागणी 5 किलो पर्यंत वाढते. यावरून असे स्पष्ट, हे वरचं स्पष्टीकरण न लिहिता हे इथून लिहिलं तरी जमेल. जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होते आणि वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणीत घट होते. म्हणजेच किंमत व मागणी यात व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो, हे लिहा. आता आपण तक्ता किंवा कोष्टकाचं स्पष्टीकरण थोडक्यात केलेलं आहे. त्याच कोष्टकावरून मागणीचा वक्र काढायचा आहे आपल्याला. आता पहा म हा मागणी वक्र आहे, तो कसा काढलाय पाहू. अक्ष काढायचा आहे, अ आणि क्ष अक्षावर मागणी नगसंख्या घ्यायची किलो मध्ये, हे नावं लिहायचीच. आणि य अक्षावर घ्यायची आहे किंमत रुपयामध्ये, आले लक्षात.
आणि मग फक्त ते बिंदू नोंद करायचे आहेत आपल्याला. आता आपण मागणी 1, 2, 3, 4, 5 किलोची नोंदवली, किंमत पण 10, 20, 30, 40, 50 घेतली. आता ते बिंदू जोडायचे आहेत की 50 रुपये किंमत होती तेव्हा मागणी 1 किलो, 40 रुपये किमतीला 2 किलो, 30 रुपये किमतीला 4 किलो, 10 रुपये किमतीला 5 जोडलेले आहेत. मग ते जे बिंदू आपण नोंद आहेत ते बिंदू जोडायचे आणि हा मात्र काढायचे. मागणीचा वक्र असा बाण दर्शवाय पहा. हा डावीकडून उजवीकडे खाली घसरत येतो. हा मागणी दर्शवतो तर वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये व्यस्त असं आहे हे दर्शवतो. या आकृतीचं सुद्धा थोडक्यामध्ये स्पष्टीकरण लिहायचं. आकृतीमध्ये क्ष अक्षावर वस्तूची मागणी, या अक्षावर किंमत दर्शवली आहे. हा मागणी वक्र आहे जो डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. म्हणजे मागणी वक्राचा आकार ऋणात्मक असतो. आता हे लक्षात घ्या, ऋणात्मक, घसरता. कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवतो. व्यस्त उलटा असा संबंध दर्शवतो. असं थोडक्यामध्ये आकृतीचं सुद्धा स्पष्टीकरण. नियमाचे अपवाद. आता आपण जो मागणीचा नियम सांगितलेला आहे, वस्तूची किंमत आणि वस्तू संबंध, या नियमाला काही बाबी अपवाद आहेत. कोणत्या ते पाहूया. मागणीच्या नियमाचे काही अपवाद आहेत. याचाच अर्थ काही अपवादात्मक परिस्थितीत वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो. म्हणजे अशी काही परिस्थिती निर्माण होते की वस्तूची किंमत वाढली ना तरी सुद्धा मागणी वाढते आणि किंमत कमी झाल्यावर तर मागणी सुद्धा कमी होते. असं का अशा घडतात. अशा वेळी मागणी वक्र असतो. आता मागणी वक्र बदलेला दिशा कसा होईल, डावीकडून उजवीकडे वर जाणारा खालून वर जाणारा उलटा. मागणी वक्रातील धनात्मक संबंध आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केला. आता मूळ मागणी वक्र ऋणात्मक संबंधाचा आहे, पण आता कसा बनणार आहे, धनात्मक. किंमत वाढली तरी मागणी वाढते आणि किंमत कमी झाली की मागणी कमी होते. याला धनात्मक संबंध म्हणतात. तो आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. मागणीच्या नियमाचे अपवाद आले की फक्त लिहिता ही आकृती काढायचीच आहे. अतिशय महत्वाची आहे. अपवादात्मक मागणी वक्र त्याला म्हणतात. क्ष अक्षावर घ्यायची आहे मागणीची नगसंख्या किलोमध्ये, य अक्षावर किंमत रुपयामध्ये नोंद करायची आहे. आणि इथे बिंदू नाही घेतलेले पण तुम्ही असंच वक्र काढा. इथे जर असले तर हे बिंदू असे, हा मागणीचा वक्र हा पहा, डावीकडून उजवीकडे वर जाणारा बनतो. हा अपवादात्मक आहे. वक्र कसा आहे, हा अपवादात्मक काही विशिष्ट परिस्थितीत बनतो. आपण मागच्या स्लाइड मध्ये जो वक्र पाहिला तो कसा होता, असा होता. डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा हा ऋणात्मक होता. हा वक्र ऋणात्मक होता. पण हा मात्र आहे धनात्मक. तो अपवादात्मक परिस्थितीत असतो. आता आपण कोणकोणत्या बाबी आहेत, कोणकोणती परिस्थिती आहे की त्यावेळेला अपवादात्मक असा मागणी वक्र बनतो. त्यातला पहिला महत्वाचा टॉपिक आहे गिफेनचा विरोधाभास. गिफेन हे अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे. विरोधाभास म्हणजे पॅराडॉक्स, असं विरुद्धाभास दिसून येतो केव्हा, ते आता पाहूया. आणि हा अपवाद जर आला 4 गुणांना तर आकृती काढायची आहे. आकृती महत्वाची हे लक्षात ठेवा. पाहूया गिफेनचा विरोधाभास कुठे दिसून आला. तो कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू. आता हे पण वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये आहे की कनिष्ठ किंवा हलक्या एका वस्तूच्या तुलनेत दुसरी वस्तू हलक्या प्रतीची किंवा कनिष्ठ प्रतीची समजूया. उदाहरण समजून घ्या की तुपाचे 2 प्रकार आहेत. एक आहे शुद्ध तूप, त्याला आपण गावरान तूप म्हणतो, आणि एक आहे वनस्पती तूप, त्याला तुम्ही डालडा म्हणत असाल. मग दोन्हींची तुलना केली तर उत्तम प्रतीचं कोणतं आहे, तर शुद्ध तूप किंवा गावरान तूप उत्तम प्रतीचं आहे. आणि कनिष्ठ प्रतीचं कोणतं आहे, तर डालडा तूप. म्हणजेच काय, कनिष्ठ वस्तू डालडा तूप. ज्वारी, बाजरी, गहू यांची तुलना केली तर गहू उच्च प्रतीची वस्तू, बाजरी किंवा ज्वारी असेल तर कनिष्ठ प्रतीची वस्तू, हलक्या दर्जाची वस्तू. आले लक्षात, त्याला गिफेन वस्तू म्हटलेलं आहे.
ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही, अशा वस्तू की त्यांच्या किमती कमी झाल्या तरी त्यांची मागणी वाढत नाही, अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होते. आणि हे दिसून आलेलं आहे सर रॉबर्ट गिफेन यांना इंग्लंडमध्ये हा नियम अनुभवास आला. रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. हा इंग्लंडमध्ये अनुभव आलेला आहे रॉबर्ट गिफेन यांना, म्हणून त्याला गिफेनचा विरोधाभास म्हणतात. त्यांना काय दिसलं, जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाहीत. तिथे आता पहा, इंग्लंडचं उदाहरण घेतलं तर तिथे पाव, मांस, ब्रेड, अंडी अशा प्रकारचे पदार्थ जास्त खातात. मग जर समजा मांस आणि ब्रेड यांची तुलना केली तर मांस उच्च प्रतीचं आणि पाव कमी प्रतीचा हलक्या दर्जाचा कनिष्ठ वस्तू. मग तिथे काय दिसून आलं, पावाच्या किमती कमी झाल्या तरी व्यक्ती त्या अधिक खरेदी करत नाहीत. याचं कारण काय, तर त्यांची खरेदी शक्ती वाढते, म्हणजे त्यांचे जे पैसे वाचतात, म्हणजेच काय, त्यांचं वास्तव उत्पन्न वाढतं आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू खरेदी करतात. उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यासाठी ते प्राधान्य देतात. यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. दुसरा अपवाद आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. प्रतिष्ठेच्या वस्तू याचा अर्थ समाजामध्ये माणसाला काहीतरी प्रतिष्ठा निर्माण करून देणाऱ्या वस्तू, दर्जा आणि स्थान निर्माण करून देणाऱ्या वस्तू, मौल्यवान वस्तू जसे हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत. म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरी अधिक वस्तू खरेदी करतात. आजच्या काळामध्ये जर सोन्याच्या किमती वाढत आहेत, परंतु जे श्रीमंत लोक आहेत त्यांना काही फरक पडत नाही, ते खरेदी करतच असतात. म्हणजे प्रतिष्ठा दर्शवणाऱ्या वस्तू आहेत ते किंमत असतात. हा अपवाद आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. तिसरा अपवाद आहे भविष्य अंदाज, की काही किमती बदलतील त्यानुसार खरेदी करत असतात किंवा मागणी करत असतात, अंदाज करतात भविष्याचा. हा देखील अपवाद आहे. जेव्हा लोकांना भविष्यकाळात वस्तूच्या किमती वाढतील असा अंदाज असेल तेव्हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही. अशा परिस्थितीत वस्तूच्या किमती वाढत असताना देखील उदाहरण घेतलंय आपण, दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यासारख्या वस्तूंच्या किमती वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात. कारण काय, तर दीपावलीमध्ये किमती त्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता असते, ते जास्त खरेदी करतात. म्हणजे लोकांना असं वाटतं की आता दिवाळीत आणखी किमती वाढतील, साखर, तेल वगैरे त्या वस्तू आधीच खरेदी करूया, म्हणून ते जास्त किंमत असताना देखील खरेदी करतात, म्हणजे मागणी करतात. हा अपवाद आहे. चौथा अपवाद आहे किमतीचा आभास. म्हणजे जसं स्वप्न पडतं ना, भास होतो, भास, तशा प्रकारे आभास होतो. अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात. असं असतं ना, आहेत, भारी आहेत, इम्पोर्टेड आहेत, अशा वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणूनच या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदाहरणार्थ उच्च दर्जाच्या वस्तू ही समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देतात आणि इम्पोर्टेड वस्तू, चांगल्या भारी भारी वस्तू वापरणं, त्याचा दर्जा चांगला आहे असं लोकांना वाटतं. म्हणजे हा आभास आहे, किमतीचा भास आहे. पाचवं अज्ञान, नॉलेजच नसतं. काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत वस्तू खरेदी करतात. म्हणजे लोकांना माहित नसतं की वस्तूच्या किमती कमी आहेत की वाढलेली, म्हणजे त्यांना माहितीच नाहीये वाढलेली आहे किंमत खरेदी करू नये, म्हणजे अज्ञान असतं त्यांचं घरातील वस्तूंच्या भावाबद्दल. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूंवरील किमतीबद्दल माहित नसते. म्हणजे त्या व्यक्तीला माहित, म्हणून त्याचं अज्ञान आहे त्या वस्तू खरेदी करतो. हा देखील अपवाद आहे. चा अपवाद सवयीच्या वस्तू, म्हणजे व्यसन करणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्याची सवय असल्यास अधिक किमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते. सवयीच्या, व्यसनाच्या अशा ज्या गरजेच्या वस्तू वाढलेली आहे म्हणून मागणी कमी केली जात नाही, कारण त्याची सवय लागलेली असते आणि लोक ते खरेदी करतातच, मागणी करतातच. अशा प्रकारे हे 6 अपवाद आहेत. अशा प्रकारे आज आपण मागणीचा नियम संपूर्णपणे स्पष्ट केलेला आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर पुन्हा पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना लिंक जरूर शेअर करा.
अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.